गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला आजचा विषय आहे 5 हिंदू धर्म. तुम्हाला सगळ्यांना वाटेल हिंदू धर्म तर एकच आहे, मग 5 हिंदू धर्म असं कसं काय म्हणतात? धर्मो रक्षति धर्मः म्हणजे धर्मच धर्माचं रक्षण करतो. पण आता हा धर्म धर्माचं रक्षण करतो म्हणजे कुठला धर्म? तर धर्म एव कृतः श्रेयान् इहलोके परत्र च तस्मात् हि परम नास्ति यथा प्राहुः मनीषिणी. याचा अर्थ असा आहे, धर्म एव कृतः म्हणजे ह्या लोकी श्रेयान् इह लोके म्हणजे ह्या लोकी आणि परलोकी सर्व लोकांना श्रेयस आहे ते म्हणजे धर्माचे विधीपूर्वक अधिष्ठान. आता श्रेयस शब्द आपल्याला येऊन गेलेला आहे, हो की नाही? श्रेयस म्हणजे काय की ह्या जन्मी पण कल्याणकारक आणि जो आत्म्याचा पुढचा प्रवास आहे त्याच्यासाठी पण कल्याणकारक, त्याला श्रेयस म्हणायचं. आणि प्रेयस म्हणजे काय? जे आपल्या मनाला आवडतं ते प्रेयस. मग ते कल्याणकारक असेलच असं नाही, जे मनाला आवडतं ते प्रेयस, प्रिय असतं ते प्रेयस. पण ते श्रेयस जे आहे ते मनाला विरुद्ध पण असतं पण कल्याणकारकही असतं. म्हणून श्रेयस हा शब्द इथे वापरलेला आहे. तर धर्माचे विधीपूर्वक अधिष्ठान करणं म्हणजे श्रेयस आहे. आणि चातुर्वर्ण्यांनी आपापले धर्म पाळले तरच समाज व्यवस्थित राहील. असे एक धर्माबद्दलचा हा सुविचार आहे. आणि आणखी धर्माची एक व्याख्या म्हणजे धर्माबद्दलच सांगितलंय. अद्रोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानंच सतां धर्मः सनातनः. अद्रोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा म्हणजे काय? मनाने, वाणीने, नित्य व नैमित्तिक कर्मांनी सर्व प्राणी मात्रांचा द्वेष व मत्सर न करता त्यांच्यावर दया करून प्रसंगी त्यांना इष्ट दान करणे हाच परंपरागत शाश्वत धर्म आहे. जे धर्माची व्याख्या काय केली आहे? मत्सर आणि द्वेष कुठल्याही प्राणी मात्रांचा करायचा नाही, त्यांच्यावर दया करायची आणि वेळ पडली तर त्यांना दान पण करायचं. हा शाश्वत धर्म आहे असं सांगितलंय. आणि आपल्या हिंदू धर्माची शिकवण हीच आहे. आपण जे वर्षभर सणवार करत असतो, व्रतवैकल्य करत असतो, ह्याच्या मागे हीच भावना आहे की मनातला द्वेष आणि मत्सर जावा आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपण वेळोवेळी दान करावं. आता अक्षय तृतीया आलीच आहे, त्यावेळी आपल्याला दानाचं महत्त्व माहीत आहे की त्या दिवशी दान केलेलं अक्षय होतं. कशा करता? तर दानाने एक तर आपलं पुण्य वाढतं आणि जे गरजू आहेत त्यांना दान करावं. त्याला गीतेमध्ये सत्पात्री दान असं म्हटलं आहे. तर सत्पात्री दान केल्याने ते नेहमीच श्रेयस असतं. सत्पात्री दान हे श्रेयस असतं. तर आजचा विषय आहे 5 हिंदू धर्म. हा विषय ऐकल्यावर जे धर्मनिष्ठ आहेत ते गोंधळात पडतील. पण आज जी हिंदू धर्माची अवस्था आहे ती आजपर्यंत कशी झाली आहे म्हणजे ती 5 टप्प्यांमध्ये उत्क्रांती होत गेलेली आहे. ती काय उत्क्रांती कशी होत गेली ह्याचा विचार आपण करणार आहोत. आजच्या एका भागात तर होणार नाही, 2 भागात आपण करण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपला भारत जो आहे तो प्रगतीच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि
अशा प्रगतीच्या शिखरावर जात असताना हिंदू धर्माचा थोडासा इतिहास आपल्याला माहितीच आहे, पण आपण त्याची थोडीशी उजळणी करणार आहोत की आजचा हिंदू धर्म कसा कसा उत्क्रांत होत गेला हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. मग आजच्या व्याख्यानात आपण काय काय ऐकणार आहोत किंवा अभ्यास करणार आहे, तर आशिया खंडात मानवी संस्कृती कशी स्थापन झाली, धर्माची सर्वसामान्य वेदकालापूर्वीची व्याख्या काय, हिंदू धर्म कसा आहे, 5 हिंदू धर्म कोणते, वेदपूर्व व वेदकालीन हिंदू धर्म म्हणजे काय, वेदपूर्व आणि वेदकालीन हिंदू धर्म म्हणजे काय, आणि आर्य संस्कृती कशी होती आणि धर्मसंकल्पनाचा विकास कसा होत गेला ह्याचा आपण विचार करणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे आपला आशिया खंड आणि मानवी संस्कृती. तर सुमारे 500 वर्षापूर्वी जगाच्या दृष्टिकोनातून आशिया, युरोप आणि आफ्रिका ही 3च खंड सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत होते. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये थोडीफारच लोकसंख्या होती आणि जगाच्या दृष्टीने आशिया खंड हा सगळ्यात मोठा खंड आणि तिथे मानवी वस्ती पण थोडीशी जास्त. त्यामुळे मानवी संस्कृती सुद्धा आशिया खंडातच प्रथम निर्माण झाली. प्राचीन संस्कृतीमधूनच पश्चिम आशिया आणि भारतामध्ये धर्म निर्माण झाले. आता पश्चिम आशियात कोणते धर्म निर्माण झाले, तर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे पश्चिम आशियात निर्माण झाले. पूर्वेकडे चीन, जपान आणि भारत यामध्ये बौद्ध, कन्फ्युशियन, शिंटो व पारसी हे धर्म निर्माण झाले. तर पश्चिम आशियात निर्माण झालेले ज्यू, पारसी, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म ईश्वर आहे ही संकल्पना मानतातच, पण त्याबरोबर सैतान पण आहेत हे मानतात आणि सैतान हे ईश्वराचे नौकर आहेत असं ते मानतात, अशी संकल्पना. आणि त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमधलं संन्यास किंवा सर्वसंग परित्याग ही संकल्पना मान्य नाही. कोणाला? पश्चिम आशियातल्या लोकांना. ते एवढंच मानतात की ईश्वर शक्तीमुळे जग सदाचारी आहे, ईश्वर शक्तीमुळे जग सदाचारी मार्गावर चालत आहे, एवढंच ते म्हणतात. आता पारशी धर्म म्हणजे झरतुष्ट्र हे आपल्याला आठवतं. आर्यवंशीयांच्या वेगळ्या परंपरेतला तो झरतुष्ट्राचा पारशी धर्म आहे, आर्य परंपरा. आणि शिवाय त्यांची जी संकल्पना आहे, ईश्वर आहे आणि सैतानही आहे आणि हे दोन्ही अमर आहेत. सैतान पण अमर आहे आणि ईश्वर पण अमर आहे. आपण फक्त ईश्वर अमर आहे असं म्हणतो, पण ते सैतान पण अमर आहे असं म्हणतात. आणि ईश्वरी राज्याची स्थापना आणि ईश्वरी न्यायाचा शेवटचा दिवस अशी संकल्पना ते मानतात. आणि हिंदू धर्मामध्ये मात्र ही संकल्पना नाही. आता धर्म या शब्दाची सर्वसामान्य व्याख्या. आता हा जो विषय आहे तो वेद काळाच्या पूर्वीची धर्माची व्याख्या आपण बघतोय. वेद काळानंतर गीता झालेली आहे, त्याच्यामुळे गीतेच्या दृष्टिकोनातून धर्माची व्याख्या वेगळी आहे. पण वेद काळापूर्वी धर्माची व्याख्या काय होती, तर एखादा लोकसमूह आहे, लोकांचा एखादा समूह आहे, त्यांचा निसर्गाच्या आणि जीवन जगण्याविषयीचं त्यांचं ज्ञान, अज्ञान आणि श्रद्धा याच्यावर आधारित त्यांचे आचार कसे आहेत, विचार कसे आहेत हे जाणून घेण्याचा जो मार्ग म्हणा, पंथ म्हणा, तो म्हणजे धर्म, अशी ती व्याख्या होती.
म्हणजे जीवन, निसर्ग आणि जीवन यांच्याविषयीचे त्यांचे आचार विचार, त्याबद्दलचं ज्ञान अज्ञान हे सगळं जाणून घेण्याचा जो पंथ, तो म्हणजे धर्म. अशी एक धर्माची व्याख्या केली जाते. आणखी धर्माची व्याख्या परोपकार, नीती, न्याय, धैर्य, क्षमा, सार आणि असार यांचा विचार म्हणजे धर्म. आता आपण बघतोय की हा विचार नसतो, सार असार, हो की नाही, न्याय नीती हा क्वचित आपल्याला बघायला मिळतो. आणखी एक धर्माची व्याख्या अशी केली आहे की विश्वाच्या कल्याणासाठी न्याय, ज्ञान, सत्य आणि नम्रता यांचं पालन म्हणजे धर्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जन्मदात्यांची म्हणजेच आपल्या मातापित्यांची सेवा करणे हा खरा धर्म. मातृदेवो भव, पितृदेवो भव आपण म्हणतो की नाही, आचार्य देवो भव, हा खरा धर्म आहे. हे इतर कुठलेही विचार तुम्ही धर्माच्या बाबतीत केले नाही तरी माता पित्यांची सेवा करणं हा परमधर्म आहे, अशी पण धर्माची व्याख्या केलेली आहे. आणि शेवटची एक व्याख्या, लोकांच्या कल्याणासाठी परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण करणं, ही धर्माची व्याख्या आहे. हिंदू धर्म आपल्याला तेच सांगते, गीताही तेच सांगते की परस्परांमध्ये स्नेहभाव जर असेल तरच समाजामध्ये एकमेकांचा म्हणजे शांतता राखली जाते आणि कल्याण होतं, परस्परांचं कल्याण होतं. परंतु 1 ते 1,500 वर्षापासून धर्म हा विषय अत्यंत नाजूक आणि स्फोटक झालाय आणि त्यामुळे धर्म हा विषयाचं कार्य काय आहे तर सामाजिक स्वास्थ्य, श्रद्धा आणि भावना यांच्याशी संबंधित आहे धर्म हा विषय. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा विचार न करता संकुचित अशा पंथापुरता त्याचा विचार करून त्यामुळे युद्ध, हिंसाचार, वैर हेच वाढीस लागलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे धर्माचा विचार हा उलट्या मार्गाने केला की युद्ध करणे, हिंसाचार आपण बघतोय. पूर्वीच्या काळी तर सारखेच युद्ध होत असत, सारखेच युद्ध, म्हणजे आपण महाभारतात बघितलंय बाबांमध्ये युद्ध, तर आणि आसुर आणि देव यांच्यामध्ये युद्ध. तर हे युद्ध हे पूर्वीच्या काळी खूपच होत असत आणि त्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असत. आजही धर्म या शब्दाखाली युद्ध जरी होत नसली तरी सामाजिक आणि राष्ट्रीय शांतता बिघडवण्यासाठी हिंसा, दंगे आणि अतिरेकी कारवाया आणि जीवितहानी होतच आहे. धर्म हा विषय बाजूला लागून ह्या बाकीच्याच कारवाया होऊन अशांतता निर्माण होते. तर हिंदू धर्म हा अनेक जातींनी आणि संप्रदायांचा बनलेला आहे असं आपण पाहतोय. त्यामध्ये अनेक देवदेवता आहेत, 4 वर्ण आहेत. हिंदू धर्म म्हणजे अनेक उत्सव आहेत, सण आहेत, आचार विचार यांचा संग्रह म्हणजे हिंदू धर्म. हे जरी खरे असले, जरी वेगवेगळे असले तरी हिंदू धर्म हा ईश्वरवादी आहे आणि त्यात अनेक संघटना देखील आहेत. हिंदू धर्म हा 5 वेगवेगळ्या धर्मांची, आता 5 वेगवेगळे धर्म म्हणजे शीख बौद्ध अशा अर्थाने नाही आहे बरं का, ते मी सांगणार आहे. तर 5 वेगवेगळ्या धर्मांची विचारधारांची एकत्रित बांधलेली ही मोळी किंवा जुडी आहे. हिंदू धर्मामध्ये एकत्रित बांधलेली जुडी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण गेली 5 ते 7 दशके आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्याही अगोदर, म्हणजे हिंदू स्वराज्य स्थापनेच्या अगोदर, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्याही अगोदर मोगली सत्तेकडून अनेक वेळा अत्याचार होऊन सुद्धा
पाश्चिमात्य संस्कृतीशी मोठा संघर्ष होऊन सुद्धा हिंदू धर्म चांगल्या रीतीने टिकून राहिला त्या काळात सुद्धा, कारण ही 5 धर्माची मोळी एकत्र बांधलेली होती म्हणून. आणि आज तर आपण त्याचे सोनेरी दिवस पाहणार आहोत. तर ईश्वरी श्रद्धा आणि विज्ञानानं केलेलं संशोधन या 2 गोष्टींच्या आधारावर हिंदू धर्म हा यशाचं शिखर गाठत आहे. विज्ञान पण एकीकडे त्याला साथ देत आहे, वेगवेगळे संशोधनं चाललेले आहेत आणि ईश्वरी श्रद्धा पण आहे. त्याच्यामुळे आपण यशाचं शिखर गाठत आहोत हे नक्की. आता 5 हिंदू धर्म कुठले? तर पहिला जो आहे तो वेदपूर्व आणि वेदकालीन हिंदू धर्म. वेदपूर्व हिंदू धर्म आणि वेदकालीन हिंदू धर्म. दुसरा आहे औपनिषदिक हिंदू धर्म, म्हणजे उपनिषदांच्या काळातला तो हिंदू धर्म. नंतर स्मृती पुराणोक्त हिंदू धर्म, भक्तिमार्गी हिंदू धर्म आणि आधुनिक किंवा सध्याच्या परिस्थितीत असलेला हिंदू धर्म. असे 5 हिंदू धर्म आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहोत. त्यापैकी आज वेदपूर्व व वेदकालीन हिंदू धर्म याचा विचार करतोय. तर वेदपूर्व आणि वेदकालीन हिंदू धर्माचा काळ इसवी सन पूर्व 3000 ते 1000. इसवी सन पूर्व, आता आहे इसवी सन आहे, ओके नाही, 2024. इसवी सन पूर्व 1 साल म्हणजे इसवी सन साल म्हणजे 1, त्याच्या पूर्व 3000 ते 1000 म्हणजे 2000. इसवी सन पूर्व 2000 वर्षाचा काळ जो आहे त्या काळी भटक्या टोळ्यांना घेऊन तो इंद्र नावाचा एक शूर लढवय्या त्याच्या खापर पंजोबावर, असं तिथे वाक्य आहे की त्याच्या खापर पंजोबाबरोबर. आणि मग हे खापर पंजोबा कोण? तर आर्य लोक हे भटक्या टोळ्यांना घेऊन त्यांच्या शत्रूंना घेऊन त्यांनी अनेक किल्ले, अनेक नगरे उद्ध्वस्त करून टाकली होती. इंद्र नावाच्या त्या खापर पंजोबाने काबूल मार्गे तो भारतात आला. काबूल मार्गे तो भारतात आला आणि मध्य आशियातून निघून काबूल मार्गे आला आणि ह्या इंद्राच्या नेतृत्वाखाली सगळी नगरे उद्ध्वस्त करून टाकली. आणि मग 1900च्या दशकामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यात म्हणजे आत्ताचं पाकिस्तान, मोहेंजोदडो, हरप्पा आणि अशा 10 ठिकाणी सिंधू संस्कृतीचा शोध लावला. संशोधकांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावला आणि त्या संशोधकांच्या मते आर्य संस्कृतीच्या आधी सुद्धा 2000 वर्ष नागरी जीवन जगणारे प्रगत लोक राहत होते. आर्य संस्कृतीच्या आधी पण लोक राहत होते, पण आता जी लोकसंख्या ही अफाट आहे त्यावेळेला एवढी लोकसंख्या नव्हती. आणि मध्य पूर्वेकडील देशाशी ते जलमार्गाने व्यापार करत असत आणि व्यापारासाठी ते शेती, विणकाम, धातुकाम, विटा भाजणे, इमारती, भांडी बनवणे इत्यादी ते व्यवसाय करत. आणि हा व्यवसाय कशाच्या आधारे? तर बैल, गाय, म्हैस, शेळी, त्यावेळेला आणि उंट, घोडा हा प्राणी नव्हता असा स्पष्ट उल्लेख त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. तर हे प्राणी पाळून वाहन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि योगविद्या आणि संजीवन विद्या ह्यांचा समावेश वैदिक संस्कृतीनंतर केला गेला आहे, आधी नव्हता. वेदपूर्व काळाचा आपण अभ्यास करतो. वेदपूर्वाच्या काळी संजीवनी विद्या आणि योगविद्या ह्यांचा समावेश नव्हता. आणि त्या काळी मूर्तीपूजा नव्हती.
मूर्तीपूजेच्या अवलंबनाऐवजी स्वतःच नागरी जीवनातील ऐहिक गरजा भागवण्यासाठी घरं बांधणं आणि बांधकामं करणं एवढंच त्यांना येत होतं. त्याच्यामुळे मूर्ती पूजा होत होती याचा एकही निशाणा म्हणून एकही मंदिर उत्खननात सापडलं नाही. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात एकही मंदिर सापडलं नाही. शिवाय त्यावेळेला लिहिण्याची लिपी अशी काही नव्हती, फक्त बोलण्याची भाषा होती. लिहायचं काही नाही, फक्त मुखाने. ते पुढे येणार येतात की आपल्यापर्यंत हे कसं आले वेद. लक्ष्मण पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे हिंदू धर्माची समीक्षा या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की ह्या आर्यपूर्व संस्कृतीमध्ये शिव, विष्णू आणि काली ह्या देवता होत्या आणि वैदिक देवता मंडळात मात्र त्या नव्हत्या. वैदिक देवता मंडळात त्या नव्हत्या, पण आर्यपूर्व संस्कृतीत त्या होत्या. आणि हिंदू धर्मात त्याचा उल्लेख वेदकालानंतर समावेश झाला आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्यामध्ये नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, ग्रहपूजा, पितृपूजा आणि मातृपूजा ही वेदपूर्व काळातली भारतीय संस्कृती होती. नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, पितृपूजा आणि मातृपूजा. आणि आजच्या हिंदू धर्मामध्ये आर्य संस्कृतीपेक्षा आर्य इतर म्हणजे अनार्य संस्कृतीचा सहभाग जास्त आहे. आर्य लोक भारतात आले त्यानंतर आर्यांनी वेद रचले. आता आपल्याला जे माहीत आहे त्या आर्य भारतात आले आणि मग आर्यांनी वेद रचले आणि मग तेव्हापासून वैदिक परंपरा निर्माण झाली. तत्पूर्वी नव्हती. आर्यांनी भारतात प्रवेश केला त्या काळात यज्ञपूजेला त्यांनी महत्त्व दिले आणि यज्ञपूजेला महत्त्व म्हणजे एक प्रकारची अग्निपूजाच होती. आर्यांनी इंद्र, वरुण, सूर्य म्हणजे सविता आणि वायू ह्या निसर्ग शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा करायला सुरुवात केली आणि यज्ञविधीसाठी त्यांच्यातलाच कोणीतरी एखादा मंत्र सांगणारा असायचा. यज्ञविधी यज्ञावरच भर होता तेव्हा. आणि काही झालं तरी यज्ञ करायचं आणि मग मनातली जी इच्छा आहे त्याच्यासाठी संकल्प करायचा, यज्ञ करायचा, ती इच्छा पूर्ण करून घ्यायची, अशीच त्यावेळेला प्रथा होती. आणि मग आर्य भारतात येण्यापूर्वी शेकडो वर्षे थंड कटिबद्धातील मनुष्य प्राण्यांनी यज्ञ संस्था निर्माण केली. म्हणजे थंड प्रदेश होता, मग यज्ञ केलं की आपोआपच उष्णता निर्माण होते, म्हणून पण ती यज्ञ संस्था निर्माण झाली असं त्यांना म्हणायचे. आर्यांनी भारतात प्रवेश केला त्यावेळेला यज्ञ संस्था ही नियमबद्ध केली. तो एक उपासना मार्ग आहे असंच नियम घालून ठेवला त्यांनी. आणि त्यासाठी त्यांनी एक शास्त्रच तयार केलं. यज्ञ संस्थेसाठी उपासना मार्ग केला, नियमबद्धता केली आणि शास्त्रच निर्माण केले. आणि वर्षानुवर्षे ते ऋचा यांची रचना करत राहिले. वर्षानुवर्षे ऋचाची रचना करत राहिले आणि त्यावेळी लेखन कला नव्हती. मग ह्या ऋचा कशा निर्माण झाल्या तर गुरु शिष्य परंपरेने गुरुने शिष्यांना सांगायचं, शिष्यांनी ते मुखोद्गत करायचं, तोंड पाठ करायचं, ज्याला आपण संथा म्हणतो. अशा संथा पद्धतीने ते त्या ज्या ऋचा आहेत त्या त्यांनी जतन करून ठेवल्या मुखामध्ये. म्हणजे त्यांच्यातला जर एखादा शिष्य गेला तर त्याच्याबरोबर त्या ऋचा गेल्या असंच म्हणायला हरकत नाही की नाही. आणि मुखोद्गत करून ठेवल्या, फक्त मुखात होत्या. बाकी लिहिण्याची लिपी नव्हती, लिहिण्याचं साहित्य काहीही त्यांना माहीत नव्हतं. मुखोद्गत करून त्यांनी त्या टिकवून ठेवल्या आणि त्यालाच वेद असं म्हणतात.
वेदाची व्याख्या ही अशी आहे की मुखोद्गत करून ज्या रुचा आहेत त्या मुखोद्गत करून पठण करून ठेवल्या, स्मृतीमध्ये साठवून ठेवल्या, त्याला वेद असं म्हणतात. आणि त्यावेळी नास्तिकाची व्याख्या आपल्याला काय माहितीये की देव आहे असे मानणार तो आस्तिक आणि देव नाही असे मानणारा तो नास्तिक. पण नास्तिकाची व्याख्या त्यांनी अशी केली आहे की यज्ञ आणि वेद यांना जे मानत नाही ते नास्तिक. यज्ञ आणि वेद म्हणजे मुखोद्गत करून ठेवलेली ज्या रुचा आहेत त्या कोणी तुम्हाला म्हणून दाखवल्या तर त्याला मानायचं नाही. असा जो त्याला मानत नाही तो नास्तिक, अशी ती नास्तिकाची व्याख्या त्यांनी केली. आणि मग त्यांना असुर असंही म्हणत, म्हणजे न मानणारे नास्तिक म्हणण्याच्या ऐवजी त्यांना असुर म्हणत. आणि अशा विचारांच्या लोकांना ते लोकायत विचार असं म्हणत असत. लोकायत विचार. आता पुढे आणखी एक बृहस्पती नावाची एक देवता त्या काळी होती, आहे, अजूनही आहे. आपण बघतो ते श्रावण महिन्यात आपण जे चित्र लावतो त्याच्यात बृहस्पती आहे. कोण होते हे बृहस्पती? तर बृहस्पती हा शंकराचा मुलगा आणि अंगिरस मुनींचा शिष्य. अंगिरस मुनींचा शिष्य आणि देव जातीतला देवांचा गुरु बृहस्पती. अतिशय असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा, विलक्षण प्रतिभा आणि असामान्य बुद्धिमत्ता असा हा बृहस्पती होता. आणि वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. वैदिक धर्माचा तो पुरस्कर्ता होता आणि देवांच्या यज्ञाचं पौरोहित्य तोच करायचा बृहस्पती. म्हणजे देव जिथे जिथे यज्ञाचा संकल्प करतील किंवा यज्ञाची आयोजन करतील तिथे तिथे मंत्र सांगायला हाच, पौरोहित्य करणारा हाच असायचा. आणि अनार्य देव आणि वैदिक देवता मंडळात मात्र त्याला स्थान नव्हतं. बृहस्पतीला वैदिक मंडळामध्ये स्थान नाही. नास्तिक मताचा असेल, जो नास्तिक मताचा असेल त्याला बारस्पत्य असं म्हणत असत. वैदिक वाङ्मयात त्या बारस्पत्याचा उल्लेख होऊ लागला. सामान्य लोकांचे जे विचार ते लोकायत मत किंवा लोकायत विचार आणि नास्तिकांचे ते बाह्यस्पत्य विचार असं त्या काळी दोन विभाग होते विचारांचे सुद्धा. बृहस्पतीच्या या नास्तिक म्हणजे यज्ञ आणि वेद न मानणाऱ्या विचारांचा पुढील 3000 वर्ष ते अस्तित्वात राहिला. तो विचार 3000 वर्षे अस्तित्वात राहिला. आणि वेद काळापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये ज्या लोकांना आर्यांनी शत्रू मानलं किंवा राक्षस म्हणलं ते द्रविड म्हणजे नागवंशाचे लोक होते. नागपूजक होते, शिवपूजक होते. वेदकाळात आणि वेदकाळापूर्वी सुद्धा भारताच्या 4ही दिशांना हे नागलोक होते. तेथेच संगीतशास्त्राचा उगम झाला अशी एक खूण त्यांना सापडली. काय सापडली तर उत्खननामध्ये ब्रांज धातूची नर्तकी त्यांना सापडली. त्यावरून तेथे संगीताचा उगम आणि नृत्याचा पण उगम झाला अशी एक खूण त्या काळात बघितली. म्हणजे वेदपूर्व काळामध्ये आपण काय काय बघितलं तर वेदपूर्व काळामध्ये लेखणी साहित्य नव्हतं, लिपी नव्हती, मूर्ती पूजा नव्हती आणि ज्या शक्ती देवता आहेत सूर्य, वायू, अग्नी त्यांची पूजा होत होती. वाहनांसाठी घोडा नव्हता. हे वेद पूर्व काळात. म्हणजे आपल्याला वेदकालानंतरचा अभ्यास करताना आपण बघतो किंवा बघणार की सगळीकडे घोड्यांचाच वापर आहे. पण तेव्हा उंट, बैल, म्हैस यांचाच वापर पाळीव प्राणी म्हणून त्यांचाच वाहन म्हणून उपयोग केला जातो.
आता धर्मसंकल्पना ज्या होत्या त्याचा विकास कसा होत गेला याचा एक उल्लेख केला गेलेला आहे की जगातील रानटी, निमरानटी आणि मानव समूहामध्ये ह्या धर्मसंकल्पना विकसित होण्याचे 3 स्तर दिलेले आहेत. पहिला स्तर जो आहे त्यामध्ये निसर्गपूजा, भूत राक्षस यांची पूजा आणि पितृपूजा पहिल्या स्तरावर. दुसऱ्या स्तरामध्ये मानव सदृश देवतांची पूजा आणि शक्तीपूजा. मानव सदृश देवता आणि शक्तीपूजा. आणि तिसऱ्या स्तरावर मात्र आपला एकेश्वरवाद, ब्रह्मवाद, तत्ववाद हा उच्च स्तर मानला जातो. तर पहिल्या स्तरामध्ये काय काय निसर्ग पूजेमध्ये काय काय होतं तर निसर्गाची पूजा कशासाठी करायची तर पर्जन्यवृष्टी होण्यासाठी, शत्रूंचा नाश होण्यासाठी, रोग निवारण, संतती प्राप्ती होण्यासाठी यासाठी वेगवेगळे यज्ञ केले जात असत. निसर्ग नंतर पर्वत, नदी, वृक्ष, पशु, पक्षी आणि त्यांनी गुळगुळीत गारगोटी असा सुद्धा उल्लेख केला आहे बरं का. तर ह्यामध्ये शुभ आणि अशुभ भावना असतात किंवा शुभ आणि अशुभ कारक सामर्थ्य असतं असं मानलं गेलं गारगोटीमध्ये सुद्धा. आणि म्हणून त्यांची पूजा, भूतपूजा, पितृपूजा ह्या सुद्धा हिंदू धर्माच्याच संकल्पना आहेत असा उल्लेख केलेला आहे. हे कोणी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे. आणि हिंदू धर्मामध्ये श्राद्धाला अतिशय महत्त्व असल्यामुळे श्राद्ध हे तीर्थक्षेत्री जाऊन करून आपल्या पितरांचा उद्धार करून घ्यायचा अशी एक संकल्पना त्या काळी पण होती आणि आताही आहे. आता काही अंशी आहे असं म्हणूया. तर अतिप्राचीन काळी गणसंघ म्हणून गणाधिपती ह्याला पिता असं म्हटलं जायचं. गणाधिपती ह्याला पिता असं म्हणून त्याची पूजा केली जायची. आणि देवीच्या पूजेचे अनेक संप्रदाय असून जगन्माता म्हणून देवीची पूजा केली जायची. म्हणजे गणाधिपती आणि जगन्माता. गणाधिपती हा पिता आणि देवी ही माता असं म्हणून दोघांची ही पूजा त्या काळी केली जायची. आता दुसरा स्तर कुठला सांगितलाय मानव सदृश देवतांची पूजा आणि शक्तीपूजा. त्यामध्ये मानव सदृश देवतांची शक्तीपूजेमध्ये दृश्य वस्तूं पलीकडे सुद्धा एक अशी सत्ता असते की ती जी मानवावर सत्ता गाजवते. दृश्य वस्तूंच्याही पलीकडे अदृश्य शक्ती मानवावर सत्ता गाजवते अशा काही देवता आहेत आणि शक्ती आहेत. त्यांना अनुकूल असे वर्तन केले किंवा त्यांची स्तुती केली की त्या माणसाला इहलोकी पण सुख देतात आणि परलोकी पण सुख देतात. आणि त्याच्यावरूनच स्तोत्र वगैरे जे आले आपले श्री सूक्त वगैरे जे आले ते त्याच्यावरूनच आलेले आहेत. तर त्यांना सद्गती मिळते. आणि मग ह्या देवता कोणत्या आहेत त्यामध्ये इंद्र आहे, वरुण आहे, सूर्य आहे. हे ऋग्वेद काळातल्या देवता अलौकिक शक्ती असलेल्या देवता आहेत. आणि त्यामध्ये सूर्य आणि वरुण या देवतांचा विशेष उल्लेख आहे. सूर्य देवता ही कायदा सांगणारी किंवा कायद्याप्रमाणे वागणारी आणि वरुण देवता ही न्याय निवडा करणारी देवता अशी श्रद्धा तेव्हापासून होती आणि आजही आहे. कायदे करणारे, न्याय निवाडे करणाऱ्यांचे ते अधिपती आहेत. कोण? सूर्य आणि वरुण. ह्या निसर्ग देवतांची शक्तींची परस्पर सांगड घालून भक्ती करणारा एक तिसराच वर्ग निर्माण होतो त्यावेळी. आता तिसरा स्तर असा आहे की धार्मिक कल्पनांचा तिसरा स्तर म्हणजे एकेश्वरवाद, ब्रह्मवाद, तत्ववाद. आणि हे सगळं आपल्याला कुठे आढळून येतं तर उपनिषदांमध्ये आढळून येतं. उपनिषदांमध्ये या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. आता हिंदू धर्माच्या 3 अवस्था आहेत. त्यामध्ये
संघधर्म म्हणजे गणधर्म. गण म्हणजे काय? समूह. गण म्हणजे समूह आणि संघ म्हणजे काय? समूहच. अत्यंत प्राचीन काळी मानव समूहांचे टोळी स्थितीमध्ये अस्तित्व असायचे. टोळ्या असायच्या मानवांच्या आणि त्यांचे धर्माचे स्वरूप पण वेगवेगळे असायचे आणि ह्या टोळ्या सण समारंभाच्या वेळी एकत्र येत असत आणि आनंद उत्सव साजरा करत असत. हे आपल्याला माहिती आहे की होळीच्या वेळी ते एकत्र यायचे, होळीची गाणी किंवा शेतामध्ये पेरणीच्या वेळी हे समूह टोळ्यांचे एकत्र यायचे आणि गाणी म्हणत म्हणत ती पेरणी करायचे, काढणी करायचे. हे आपण आजही बघतो, अगदी खेड्यांमध्ये हे चालू आहे अजूनही. नंतर बैल असा एक गण होता, ते नंदी पूजा त्याची करत असत. नाग लोक नाग नाग देवतेची पूजा करत, नागपूजा करत आणि वानर लोक हनुमानाची पूजा करत. असे हे 3 अवस्था आहेत. वेद पूर्व काळाच्या ह्या अवस्था आहेत. ह्याशिवाय वेदांमध्ये उल्लेख केलेले इंद्र, वरुण, भग, वायू आणि अश्विनी ह्या सुद्धा देवता पूर्वीच्या आर्य कुलांच्या निरनिराळ्या टोळ्यांचे कुलदेव आहेत. कुलदेवता आहेत त्या त्या टोळ्यांच्या. आणि ह्यासाठी सर्व संघ एकत्र येऊन सण साजरे करत, त्यांच्या उपासना एकत्र करत, त्यामुळे आचार विचारांची देवाणघेवाण होत असत. आणि मुख्य म्हणजे त्या काळी एवढी मनुष्य संख्या नव्हती, तर संतती निर्माण करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असत. माणसांची वृद्धी व्हायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा ते एकत्र येऊन आचार विचार सण समारंभ एकत्र साजरे करत आणि धर्माचं प्रगटीकरण तेव्हापासून होऊ लागलं. हिंदूंचा होळीचा सण आहे त्याचंच प्रतीक आहे. नंतर त्यावेळेच्या देवता म्हणजे शीतळा देवी, कार्तिक स्वामी, खंडोबा ह्यांची पूजा, शिवाय असंख्य ग्रामदेवता, असंख्य कुलदेवता ह्या त्या गणांच्या प्राथमिक देवता असायच्या. दुसरी अवस्था जी होती ती हिंदू धर्माची अवस्था, वेदपूर्व अवस्था. आता ही दुसरी अवस्था वेदपूर्व अवस्थेत भारतीयांचा धर्म आणि तिसरी अवस्था वैदिक आर्यांचा श्रौत धर्म. श्रौत धर्म म्हणजे काय याचा पण आपण आता अभ्यास करणार. स्वतः आर्य म्हणवणाऱ्या आणि भारताबाहेरून आलेल्या लोकांचा हा धर्म. भारताबाहेरून आलेल्या लोकांचा हा धर्म. आर्य लोकांनी इथे अवैदिक प्रजेवर क्रमशः सत्ता स्थापन केली. आर्यांचा मुख्य धर्म काय? तर निसर्ग शक्तीच्या ठिकाणी ज्या कल्पना केलेल्या देवता आहेत त्या देवांची आराधना करणं आणि यज्ञाच्या द्वारे त्यांची आराधना करणं. हे यज्ञ करणं हे मुख्य होतं आर्यांच्या काळात. त्यामध्ये भौतिक साधनांची प्राप्ती करून घेणं हे ध्येय. मग आता भौतिक साधनांची प्राप्ती करून घेण्यामध्ये त्यांना रोजगार पण मिळत असेल, हो की नाही? अन्न पाण्याची पण त्यांच्या सोय होत असेल आणि मुख्य काम करायसाठी काहीतरी त्यांचे चलनवलन होत असेल. अशा बऱ्याच संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. तर आणि त्यावेळी जादू टोण्याचा फार प्रकार होता. जादू टोण्याच्या प्रकाराचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आहे की त्या काळी ते फार होतं. आणि म्हणूनच आज आपण विज्ञानाची सांगड घातली आहे आणि हिंदू धर्म विकसित होत गेला. सुरुवातीला जे सांगितलं ते कारण त्याचं हेच आहे. तर वेदमंत्रामध्ये अनेक देवतांना केलेल्या प्रार्थना या भौतिक सुख आणि परलोकी सुद्धा सुख मिळवून देण्यासाठी खूप उपयोगी पडतात अशी त्यावेळेला श्रद्धा होती. पण त्यावेळेला स्वर्ग ही संकल्पना नव्हती. म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलं अर्जुनाला की तू युद्ध केलंस आणि युद्धात मेला तरी तुला स्वर्ग मिळेल आणि पृथ्वीवर राहिलास तर तुला राज्य उपभोगता येईल. म्हणजे स्वर्ग कल्पना ही गीतेमध्ये आहे आणि गीता ही वेदकालानंतरची आहे. म्हणजेच वेदकालापूर्वी स्वर्ग ही संकल्पना नव्हती, हे आपण इथे
लक्षात ठेवायचं. तर उत्तर वैदिक वाङ्मयात ब्राह्मण ग्रंथामध्ये या स्वर्ग या संकल्पनेचा उल्लेख केलेला आहे. ऋग्वेद काळामध्ये मनुष्याचं जीवन, आता कसे 4 आश्रम आहेत, त्यावेळेला फक्त 2च आश्रम होते, एक ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम, आणि वर्ण पण 2च होते, एक ब्राह्मण वर्ण आणि क्षत्रिय वर्ण. आता 4 वर्ण केले. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय चातुर्वर्ण्य मया सृष्टं, मी 4 वर्ण निर्माण केले. म्हणजे कृष्णाच्या काळात 4 वर्ण निर्माण झाले, पण वेदपूर्व काळामध्ये 2च वर्ण होते, ब्राह्मण आणि क्षत्रिय, आणि 2च आश्रम होते, गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचर्य आश्रम. तर 5 हिंदू धर्मापैकी वेदपूर्व हिंदू धर्माचा आपण विचार केला. आता वेदकालीन हिंदू धर्म म्हणजे काय याचा थोडासा विचार करणार आहोत. वेदकालीन हिंदू धर्म म्हणजे ऋग्वेदकालीन हिंदू धर्म. ऋग्वेद हा जगातील आद्य ग्रंथ आहे आणि सर्वात मोठा ग्रंथ आहे. ऋग्वेद ग्रंथामधल्याच काही ऋचा यजुर्वेदात सुद्धा आहेत आणि सामवेदात सुद्धा आहे, पण मूळ ग्रंथ हा ऋग्वेद आहे. आणि त्या ऋग्वेद ग्रंथाची भाषा ही मूळ संस्कृत भाषा नाही आहे. त्याची मूळ संस्कृत भाषा ही पाणिनी पूर्व आर्ष अशी संस्कृत भाषा आहे. आपण जर मूळ ऋग्वेद ग्रंथ पाहिला मूळ, तर त्याच्यात संस्कृत भाषा तुम्हाला दिसणार नाही, ती आर्ष संस्कृत भाषा आहे. आणि ऋग्वेदात काळाचा उल्लेखच नाही. ऋग्वेदाला समकालीन असा दुसरा कोणताही ग्रंथ निर्माण झालेला नाही. त्या काळामध्ये फक्त ऋग्वेद आणि ऋग्वेद एकच ग्रंथाची निर्मिती झाली होती. आणि वेद म्हटल्यानंतर 4ही वेदांचा उल्लेख होतो, पण 4ही वेदांचा उल्लेख तो ऋग्वेदातूनच 4 भाग केलेले आहेत त्याचे, आणि व्यासांनी केले. वेद काळानंतर व्यास ऋषी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते होऊन गेले. त्यांनी त्या ऋग्वेदाचे 4 भाग केले आणि त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 भाग व्यासांनी केले. मूळ ग्रंथ ऋग्वेद हाच एका होता आणि तो अतिशय आद्य आणि प्राचीन ग्रंथ असून संस्कृतीचं मूळ जे काही आहे ते त्याच्यात सापडतं. अनेक ऋषींनी, जवळजवळ 400 ऋषींनी या ऋग्वेद ग्रंथाचा जवळजवळ 1500 वर्ष अभ्यास केला. 400 ऋषींनी 1500 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांनी अनेक ऋचा लिहिल्या. मूळ ऋग्वेद ग्रंथावरून अभ्यास करून ऋषी मुनींनी यजुर्वेदामधल्या ऋचा लिहिल्या, सामवेदामधल्या ऋचा लिहिल्या आणि अथर्ववेदामधल्या ऋचा लिहिल्या. अथर्ववेदाची रचना ही ऋग्वेदानंतर 1500 वर्षांनी झालेली. आणि मागे मी वेदांमधील शारदा या व्याख्यानात सांगितलं होतं की अथर्ववेदामध्ये मंत्र, तंत्र आणि हे जादूटोणा अशाच जास्त गोष्टी आहेत. म्हणून आपल्याकडे अथर्ववेद एवढा प्रचलित नाही. सामवेदामध्ये गायन आणि भगवंताला खुश करणं किंवा देवी देवतांना खुश करणं, यजुर्वेदामध्ये यज्ञ म्हणजे सेवा करून देवदेवतांना खुश करणं, आणि ऋग्वेदामध्ये त्यांची स्तुती करून देवदेवतांना खुश करून घेणं, अशा 4ही वेदांचं कार्य. पण अथर्ववेदाचं थोडंसं वेगळं कार्य मिळेल. अथर्ववेदाचा उल्लेख सहसा कुठे आपल्याला आढळत नाही. तर 1500 वर्षांनी अथर्ववेदाची निर्मिती ऋग्वेदावरून केली आहे आणि त्याच्यानंतर ब्राह्मण्याचे, अरण्याचे आणि उपनिषदे ही वेदांचीच अंगे म्हणून त्याची निर्मिती झाली आहे. आणि महाभारताची भाषा ही तर त्याहून वेगळी आहे. म्हणजे 4ही वेदांची जी भाषा आहे त्यापेक्षा वेगळी भाषा ही महाभारताची आहे. वेदपूर्व काळामध्ये भटक्या आर्यवंशीयांनी अफगाणिस्तान मार्ग भारतात प्रवेश केला. तो कशासाठी? स्थिर आणि सुखी जीवन जगण्यासाठी. मग त्यावेळेला सिंधू, रावी, यमुना ह्या नद्या ओलांडून
अनेक वर्ष वस्ती करून युद्ध करून ते गंगा नदीच्या खोऱ्यात आर्यलोक येऊन राहिले. सिंधू नदीच्या खोऱ्यातून गंगा नदीच्या खोऱ्यात येऊन राहिले आणि त्यावेळी त्यांनी आर्य लोकांनी ऋग्वेद ग्रंथ रचला. म्हणजे त्यावेळी लिखाणाची व्यवस्था होती असं दिसतंय, लिपीची व्यवस्था होती असं दिसतंय. आणि पूर्वी फक्त मुखवत होतं, आता ते रचला, त्यांनी लिहून ठेवला. आणि हिंदू धर्माचा पाया म्हणून ऋग्वेद हाच ग्रंथ मानला जातो. आणि तत्कालीन ऋषींनी ज्या ऋचा रचलेल्या आहेत त्या म्हणजे जगातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वंकष ज्ञान फक्त ऋग्वेदात आहे. जीवन जगण्याचं ज्या काही कला आहेत, जीवन कसं जगायचं याचं जे मार्गदर्शन आहे ते फक्त ऋग्वेदात आहे. आणि त्यावेळी हिंदू शब्द अस्तित्वात नव्हता. सिंधू नदीच्या आर्यांच्या नंतरच्या काळात वायव्येकडून भारतात प्रवेश करून आलेले जे आक्रमक होते त्यांनी सिंधू नदीच्या परिसरात वास्तव्य केलं आणि त्या लोकांच्या वंशजांना अपभ्रंशामुळे सिंधूच्या ऐवजी हिंदू म्हणू लागले. असा हिंदू धर्माची निर्मिती आहे की खरे ते सिंधू नदीच्या खोऱ्यात राहत होते म्हणून सिंधू लोक, पण अपभ्रंश होऊन सिंधूच्या ऐवजी त्यांना हिंदू म्हटले गेले. आणि पुढे हा शब्द हिंदू हा शब्द धर्मवाचकच बनतो, त्याला धर्माची जोड दिली गेली. खरं तर त्याचा धर्माचा काही संबंध नव्हता, पण धर्माची त्याला जोड केली आणि तोच अर्थ कायम ठेवला गेला आणि हिंदू हे नाव प्रचलित झालं. अशा प्रकारे हिंदू धर्माचा सुरुवातीचा प्राचीनतम काळ आजपासून 5000 वर्ष मागे नेता येत आहे. आता अजून इथे एक संकल्पना मला सुद्धा पटली आहे की आपण म्हणतो की त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे जे युग आहेत सत्ययुग आणि कलयुग, तर प्रत्येक युगाला वर्ष आहे. हा काळ जर वेदकालीन जर काळ आपण म्हटला तर फार फार तर 5000 वर्ष मागे. आणि ह्यांनी ह्या प्रत्येकाच्या कालगणना 4,32,000 एवढी दिली. हे गणित जुळतच नाही. म्हणून यांनी या ग्रंथात असं म्हटलंय की ही भ्रामक कल्पना आहे, ती लोकांच्या मनातून काढून टाका. आपल्याला सुद्धा पटतंय की नाही हे सगळं ऐकल्यावर की 5000 वर्षापूर्वीचे हिंदू संस्कृती ऋग्वेद ग्रंथ हा 5000 वर्षापूर्वीचा, आणि हे म्हणतात एक एक युग हे 4,32,000 आहे. हे कसं काय मिळत जमत नाही. 4 लक्ष कुठे आणि 5000 कुठे, तर हे गणित काही जमत नाही. त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलेलं मत आपल्याला ग्राह्य धरायला हरकत नाही. आणि हे कुठे लिहिले आहे तर धर्मशास्त्राचा इतिहास हे भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांच्या ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे. आणि आयुर्वेद टिळक विद्यालय इथे त्यांना त्या ग्रंथाबद्दल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे तो ग्रंथ आपण सुद्धा ग्राह्य धरायला हरकत नाही. इसवी सन पूर्व 3ऱ्या किंवा 4थ्या शतकामध्ये कलयुग 2000 वर्ष झालं. हे कलयुग आहे, कलयुग आहे असं म्हणतात. तर 3ऱ्या आणि 4थ्या शतकात इसवी सन पूर्व या कलयुगाचा जन्म झाला असावा असा एक उल्लेख आहे. वेदांत पूर्वी किंवा वेदांत काळानंतरच्या माणसांचा जर विचार केला तर प्रत्येक युगामध्ये लाखाच्या पटी फार फार तर 10-12 लाख वर्षापूर्वीचा माणूस हा पायावर सुद्धा उभा राहत नव्हता. आपण बघितलंय ना उत्क्रांती, मानवाची उत्क्रांती कशी होती. प्रथम शेपूट होतं त्याला पायावर, म्हणजे मरकट अवस्था होती की नाही. मग 5000 वर्षापूर्वी हे सगळं घडलं कसं, तर ते काही शक्य नाही. म्हणजे 2 पायावर तो ताठ चालू सुद्धा शकत नव्हता. त्याच्या पायाचा आणि पाठीची सुद्धा कुठेही उत्क्रांती झालेली नव्हती. कंठाची सुद्धा उत्क्रांती झालेली नव्हती. त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं त्या काळच्या मानवाला. त्यामुळे तो वाक्य काय शब्द सुद्धा नीट बोलू शकत नव्हता. म्हणून विज्ञान युगामध्ये कालगणना आणि चतुर्युग ही कल्पना
वाद ठरवायला हरकत नाही असं स्पष्ट मत त्यांनी सांगितलं आनंद की विज्ञान युगामध्ये तुम्ही ही संकल्पना पूर्णपणे बाद करा असं त्यांनी मत मांडलं आहे आणि तेही पटतं. ऋग्वेद कालातील धर्मातील प्रत्यक्ष मानव जीवनाविषयी ही कल्पना त्यांनी मांडली आहे. नंतर र दा जोशी हे पण वेदांचे अभ्यासक होते. र दा जोशी त्यांचा अनोखा परिचय ऋग्वेदाचा आणि उपनिषदांचा या ग्रंथामध्ये त्यांनी एक माहिती संक्षिप्त स्वरूपात दिलेली आहे. काय दिली आहे की सुमारे 3,500 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 1200च्या सुमारास वेद महर्षी होऊन गेले. त्यांनी वेदवाङ्मयाचे 4 भाग केले आणि त्यापैकी ऋग्वेदामध्ये संपूर्ण वाङ्मय स्वतंत्र आहे. व्यासांनी ऋचांचा समूह ऋग्वेद म्हणून निश्चित केला आणि त्यालाच ऋग्वेद संहिता असं म्हणतात. हा 3,000 वर्षापूर्वीचा काळ हे मान्य होतं की 3,000 वर्षापूर्वी व्यास होते आणि त्यांनी हे केलं असेल हे पटतं. नंतर आर्य हे निसर्गपूजक, सूर्यपूजक आणि अग्निपूजक होते. ते मूर्तीपूजक नसल्यामुळे तेव्हा मूर्ती ही संकल्पना नाही, देऊळ ही संकल्पना नव्हती वेदपूर्वकाने. ऋग्वेदामधल्या रचना ज्या आहेत त्या मुखोद्गत करून यज्ञप्रसंगी म्हटल्या जात आणि पाठांतराने ते पिढ्यानपिढ्या त्या टिकवून ठेवल्या हे आपण बघितलं. कर्म आणि त्यामुळे काय झालं की ह्या ज्या पिढ्यानपिढ्या ऋचा ज्या टिकवून ठेवल्या त्याला काय म्हणतात? कोण सांगताय उत्तर? पिढ्यानपिढ्या ह्या ऋचा पाठ करून म्हणजे गुरुनी शिष्याला सांगायचं, शिष्याने पाठ करायचं, त्या टिकवून ठेवल्या त्याला काय म्हणतात? त्याला श्रुती म्हणतात. श्रुती स्मृती पुराण आपण असं म्हणतो की नाही. तर श्रुती म्हणजे गुरुंनी सांगायचं, शिष्याने ऐकायचं, शिष्याने पाठ करायचं, त्याला श्रुती असं म्हणतात. मग त्यानंतर भाषा बदलत राहिली आणि कर्मकांड वाढत राहिले. विशिष्ट ज्ञानदार व्यक्तींचं हे उपजीविकेचं साधनच बनवून गेलं की त्या ऋचा म्हणायच्या आणि त्याच्यावर जीवन म्हणजे पैसे मिळवायचे आणि उदरनिर्वाह करायचा, हे त्यांच्या उपजीविकेचं साधन झालं. म्हणून श्रुती हा ग्रंथ किंवा श्रुती हे पाठ करून जे ठेवलेलं आहे ते स्मृतीत ठेवणार. मग पुढे स्मृतीचा उल्लेख पुढच्या आपल्या भाषणात येणार आहे. ऋग्वेद आणि उपनिषदांच्या काळात स्मृती पुराणादी ग्रंथातून वेद मंत्रांचे महात्म्य समाज मनावर बिंबवले जाऊ लागले आणि मंत्र सामर्थ्याने ऐहिक गोष्टींची पूर्तता होते असेच संस्कार लोकांवर घडत गेले. उपनिषद आणि भगवद्गीतेमध्ये विशिष्ट अशा धर्मतत्वांचा आग्रह नाही. आपण बघतो की उपनिषदांमध्ये कुठल्याही अशा धर्मावर म्हणजे पारशी धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे असा कुठेही उल्लेख नाही आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा कुठेही असा उल्लेख नाही. त्यामुळे ऋग्वेद हा विशिष्ट काळातील लोकांच्या विचारांचा, जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा छंदोबद्ध काव्य संग्रह आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे ऋग्वेद हा सर्वात प्रथम ग्रंथ आहे, सर्वात मोठा ग्रंथ आहे, जीवनशास्त्राचा एकमेव ग्रंथ आहे. हे सर्व जरी खरं असलं तरी तो काव्यसंग्रह आहे असं काहींचं मत आहे. आणि उपनिषद मात्र माणुसकीचा क्रम, माणसाने माणसाला कसं वागलं पाहिजे हे शिकवणारा उपनिषद असा धर्म आहे. आणि हिंदू धर्म म्हणजे आर्यपूर्व आणि आर्य लोकांना हिंदू धर्म हा संमिश्र असा हिंदू धर्म नंबर 1चा होता असंच म्हणावं लागेल. आणि हिंदू धर्मामध्ये त्या काळी ऐकलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिंदू धर्मामध्ये त्या काळी गोमांस भक्षण सर्रास चालत होतं, सर्रास चालत होतं. पण सुधारित हिंदू धर्मामध्ये आता गो संरक्षण असा धर्म चालू आहे. गो संरक्षण
म्हणजे आपण नावं ठेवतोय, पण हे पूर्वी लोकांनी केलेलं आहे म्हणून ते आतापर्यंत येत आहे. पण आपणही आता लक्षात ठेवायचं की गो संरक्षण हा धर्म आपल्याला पाळायचा आहे आणि गो रक्षण आलेलं आहे आणि गाय ही देवता बनलेली आहे. आजच्या राम कृष्ण विठ्ठल ब्रह्मरूपाचा त्या काळी शोध सुद्धा लागलेला नव्हता. त्यामुळे त्यावेळी देवदर्शन नव्हतं, तीर्थयात्रा नव्हती, देवळे नव्हती. सर्वव्यापी असा ईश्वर एकच ब्रह्म आहे, एकच परमात्मा आहे, ही संकल्पना सर्वमान्य होती. त्या काळात देवताच माणसांमध्ये येऊन मिसळत असत, देवता माणसांमध्ये येऊन बसत, अशी परिस्थिती होती. आणि आजच्या देवता आहेत त्या माणसांमध्ये येऊन मिसळत नाही, त्या वेगळ्या असतात. आज भारतभर बदल कसा झालाय बघा. आज भारतभर हिंदू धर्मात हजारो तीर्थस्थळे, हजारो मंदिरे आणि हजारो व्रत, तीर्थयात्रा, कुंभमेळे, जत्रा भरत असतात. यापैकी काहीही वेदकालीन काळामध्ये नव्हतं, हिंदू धर्म असून सुद्धा नव्हतं. आजची व्रते ही वार तिथी बघून केली जातात. त्यावेळेला वारही बघितले नव्हते, जात नव्हते, तिथी पण बघितल्या जात नव्हत्या, काहीच नाही, ती संकल्पनाच नाही. आणि उपास सुद्धा तिथी वार बघून केले जातात. त्यावेळेला उपास सुद्धा अगदी क्वचितच केले जायचे, फक्त उदरभरण एवढंच त्यावेळेला होतं. आणि प्रजा वाढविण्याविषयी त्यावेळेला अत्यंत काळजी होती. आता प्रजे कशी थांबवावी अशी काळजी म्हणजे जगालाच पडलेली आहे असं म्हणणं काही हरकत नाही. आणि आपल्या भारत देशाला तर खूपच पडलेली आहे. तर आजच्या हिंदू धर्मामध्ये आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादी विचारांचं मंथन होत आहे. ऋग्वेद काळामध्ये या विचारांचं मंथन होत नव्हतं. आता इथून पुढचे जे लेक्चर होणार आहे ते उरलेले जे 3 हिंदू धर्म आहेत त्याबद्दल आपण पुढच्या महिन्यातल्या भाषणामध्ये विचार करणार आहोत. धन्यवाद.